सर्व मान्यवरांचे सभामंडपात आगमन होत आहे. आपणा सर्वांस विनंती आहे की आपण सर्वांनी उभे राहावे. मान्यवरांचे सभामंडपात आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून होत आहे. सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत. विषमतेचा अंधार दूर सारून मनामनात दीप पेटवूया. करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया. सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत. सर्वार्थानं धरेला मिळालेलं प्रकाशाचं दान. असं म्हणतात प्रकाशाचं सामर्थ्य भरून पावलेलं आहे, पण नतमस्तक व्हावं ते समयीच्या येवलुशा तेजापुढेच. त्याचंच द्योतक दीप प्रज्वलन. मनाचा गाभारा या तेजानं उजळून निघावा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या पवित्र भूमीत विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रांगणात आज दिनांक 30 मार्च 2022 बुधवार रोजी संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान प्रकल्पांतर्गत इन्क्युबेशन केंद्र व पदव्युत्तर संशोधन केंद्र आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अंतर्गत असलेल्या अनुसूचित जाती व जमातींच्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवर, सन्माननीय प्रमुख पाहुणे, सर्व आमंत्रित आणि विद्यापीठावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व उपस्थितांचे विद्यापीठ परिवारातर्फे मी प्रमिला पडवळ आणि मी डॉक्टर संगीता दाहोत्रे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमात यानंतर राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत होईल. यांच्या सन्मानार्थ कृपया आपण सर्वांनी उभे राहावे. यानंतर लगेच विद्यापीठ गीत होईल.
अभिमंत्रित है ज्ञान निकेतन, इथे कराया हृदय समर्पण। अभिमंत्रित हे ज्ञान निकेतन, इथे कराया हृदय समर्पण। भीमज्योतीची सावित्रीची विश्वात्मकत्या मन करुणेची। भीमज्योतीची सावित्रीची विश्वात्मकत्या मन करुणेची। घेऊ पुरी चेतना मना, करू अथक साधना। बिंदू मनाचा सिंधू होईतो, शिव तेजाने उजळे अंबर, तरंग त्याचे इथे निरंतर। शिव तेजाने उजळे अंबर, तरंग त्याचे इथे निरंतर। शौर्य धैर्य अन पराक्रमाची, सह्यगिरीतील त्या गाथेची। शौर्य धैर्य अन पराक्रमाची, सह्यगिरीतील त्या गाथेची। रुजवू सद्भावना मना, करू अथक साधना। बिंदू मनाचा सिंधू होईतो, सरस्वतीच्या कृपा प्रसादे। आयुष्याचे फूल उमलू दे, कर्तृत्वाचा दीप उजळू दे। सत्य शिवाचे बीज बहरू दे, आत्मशक्तीचा सूर लाभू दे। देव रूप जीवना, देव रूप जीवना। देव रूप जीवना। बिंदू मनाचा सिंधू होईतो, करू अथक साधना मना, विकसित हो रे मना। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल व राजशिष्टाचार मंत्री माननीय नामदार श्री आदित्य उद्धव ठाकरे यांचे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्याची विनंती मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे सर यांना करत आहे। धन्यवाद सर। महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री उदयजी सामंत यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय कुलगुरू सरांना करते। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय नामदार अनिलजी परब साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी माननीय कुलगुरू सरांना विनंती करते।
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री उद्योग खनिकर्म तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार श्रीमती आदितीताई सुनील तटकरे, माननीय नामदार श्रीमती आदितीताई सुनील तटकरे यांचा सत्कार करण्याची विनंती मी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर काळे सरांना करते. माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांचा सन्मान मी माननीय कुलगुरू सरांनी करावा अशी विनंती करते. माननीय नामदार विनोदजी घोसाळकर, अध्यक्ष मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांचा सत्कार करण्याची विनंती माननीय कुलगुरू सरांना मी करत आहे. माननीय आमदार श्री भरतशेठ गोगावले, विधानसभा सदस्य यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय काळे सरांना विनंती करते. माननीय आमदार श्री अनिकेत तटकरे, विधान परिषद सदस्य यांचा सत्कार करण्याची विनंती मी कुलसचिव सरांना करते. माननीय श्री महेंद्रजी कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड यांचा सत्कार करण्यासाठी मी कुलसचिव डॉक्टर भगवान जोगी यांना विनंती करते. माननीय डॉक्टर अभय वाघ, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक यांचा सत्कार करतील कुलसचिव डॉक्टर भगवान जोगी. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर कारभाळी काळे सर यांना शाल व श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मी जोगी सरांना विनंती करते. विद्यापीठाचे कुलगुरू माननीय कारभारी काळे सरांना मी विनंती करते की त्यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करण्यासाठी या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठच्या बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं हे विद्यापीठ आहे. अशा दोन्ही महास्मृतीचं मी स्मरण करून माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो. मित्रहो, आज आपल्याला एक सुवर्ण योग असा लाभला की आपल्याला जवळजवळ 4-5 राज्यमंत्री आपल्यासमोर महाराष्ट्राचे मंत्री महोदय या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. 3 मुख्य कार्यक्रम आपण आज इथे घेतो आहेत. या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान प्रकल्पाचे इन्क्युबेशन सेंटर व संशोधन केंद्राचे तसेच अनुसूचित जाती व जमाती मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले. ते आपले आवडते तरुणांचे आवडते नामदार आदित्यजी ठाकरे साहेब, राज्याचे उद्योग व खनिज मंत्री माननीय सुभाष देसाई साहेब, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण तंत्रमंत्र्याचे खाती नामदार उदयजी सामंत साहेब, माननीय अनिल परजवी साहेब, नामदार आनंद पनजी साहेब, जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार आदितीताई, राज्याच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे अध्यक्ष येथील भूमिपूजन नामदार विनोददादा घोसाळकर साहेब,
राज्यातील एक दूरदर्शी नेतृत्व जे या विद्यापीठाच्या संलग्नित विद्यापीठामध्ये रूपात होत असताना शासन पद्धती म्हणून त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली असे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय खासदार मान्य सुनीलजी तटकरे साहेब, विधान परिषद सदस्य अनिलजी तटकरे साहेब, तसेच या विभागाचे लोकप्रतिनिधी मान्य आमदार भरतसेठ गोगावले, मंचावरील मान्यवर शासकीय अधिकारी, विभागाचे सचिव आदरणीय अभय वाघ साहेब, जिल्हाधिकारी कल्याण साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकारी परिषदेचे प्रतिनिधी, विद्वत सभेचे प्रतिनिधी, समारंभासाठी उपस्थित परिसरातील सर्व नागरिक, आमंत्रित पाहुणे, पत्रकार, उपस्थित शिक्षक, शिक्षक कर्मचारी व ज्यांच्यासाठी हा आज कार्यक्रम होऊ घातलेला आहे असे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र हो. मी थोडक्यात विद्यापीठाचा प्रगतीचा अहवाल जो आपल्या सर्वांना माहिती आहे. हे विद्यापीठ महाराष्ट्राचं तंत्रज्ञान विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. या विद्याशाखांकरत इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, हॉटेल केटरिंग मॅनेजमेंट, फार्मसी असे एकंदरीत जवळजवळ सद्यस्थिती 240 महाविद्यालय विद्यापीठ संलग्नित झालेले आहेत. फार्मसी महाविद्यालय आणि HMCT हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थांना संलग्नित करण्यात येतात आहेत. शैक्षणिक धोरण 2020 आणि महाराष्ट्र शैक्षणिक धोरण या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या बऱ्याच काही अपेक्षा आहे, पण वेळेअभावी मी अगदी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये 2 अपेक्षा मांडतो. सन्माननीय मंत्री महोदयांना आपण अशी विनंती करूया की या विद्यापीठामध्ये भरपूर अशी बौद्धिक संपदा आहे. सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वरतून त्यांनी आधुनिक पद्धतीचं संशोधन सुरू केलेलं आहे. या सर्व संशोधनामध्ये विद्यापीठाचा हातखंडा, विद्यापीठाला शिक्षण देणे आणि विद्यापीठाची प्रगती होणे हा सर्वांचा महत्त्वाचा योगदानाचा भाग ठरलेला आहे. NBA, NAC वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत वेगवेगळे मानांकन विद्यापीठाने प्राप्त केलेले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांकडून निधी प्राप्त झालेला आहेत. या सर्व निधीचा उपभोग करत असताना सुद्धा हे विद्यापीठ महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ आहे आणि विद्यापीठ होत असताना जागतिक लेवलचे प्रॉब्लेम आपण सोडवत असताना आणि सामाजिक जाण ठेवत असताना आपण येणाऱ्या वर्षापासून काही अकॅडमिक स्कूल सुरुवात करतो आहे. माननीय नामदार ठाकरे साहेब आणि आदिती मॅडम हे दोघंही तरुण तडफदार उमेदवार महाराष्ट्राच्या हृदयातले एक ताईद आपण बसूया. त्यांच्याकडून महाराष्ट्राला, जनतेला खूप मोठी अपेक्षा आहे. मी त्यांच्यासमोर काही 1-2-3 मुद्दे फक्त ठेवतो आणि संपवतो. महाराष्ट्रामध्ये HMCT ही एक नवीन संज्ञा आहे, हॉटेल केटरिंग अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, आणि हा विभाग दोन्ही मंत्री महोदयाकडे येतो. आमची अशी इच्छा आहे की विद्यापीठामध्ये ॲज पर द ॲक्ट हा विभाग सुरू व्हायला पाहिजे. ज्या विभागामध्ये विद्यापीठामध्ये एक अद्ययावत असं इमारत होऊन त्या विद्यापीठाचा भरभरतीमध्ये तो भाग होईल. विद्यापीठामध्ये एक प्रयोगशाळा, पाकशाळा आणि या विद्यार्थ्यांना UG, PG आणि रिसर्च संस्थांमध्ये मोठा भाग मिळू शकतो. विद्यापीठाच्या लोगोमध्ये, विद्यापीठाच्या बेस कॉन्स्टिट्युशनल काउन्सिलमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहे. युनिव्हर्सिटी फॉर हेल्थ, युनिव्हर्सिटी फॉर टुरिझम, युनिव्हर्सिटी फॉर सोसायटी आणि युनिव्हर्सिटी फॉर मेडिसिन अँड युनिव्हर्सिटी फॉर ॲग्रिकल्चर. तर हे सर्व मानस परीक्षाक्रमांचे अभ्यासक्रमातून आणि दृष्टिकोनातून येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही 6 स्कूलचं प्रयोजन केलेलं आहे आणि मला असं अपेक्षा आहे की या संपूर्ण प्रयोगांती विद्यापीठाला आपल्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती न्यायचं आहे. म्हणून माननीय नामदार साहेब, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री उदयसिंह सामंत साहेब यांनी बराचसा पाठपुरा करून, अभय वाघ साहेबांनी बराचसा पाठ करून आमच्या बऱ्याचशा गोष्टी मार्गी लावलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, इथे काही शिक्षकांच्या आणि शिक्षक कर्मचारी जागा काही शिल्लक आहे. आपले महाराष्ट्रात 5 आणि 4 असे सब सेंटर्स आहे. या सेंटरला सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला सुद्धा झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 वर्षे, 50 वर्षे, 75 वर्षे विद्यापीठाला होतात, अशा विद्यापीठाला शासनाकडून भरपूर मदत मिळते. 2014-15मध्ये विद्यापीठाला 25 वर्षे झाले, तर 25 कोटीचा निधी या विद्यापीठाला मिळावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा रास्त आहे आणि मला खात्री आहे की आज मंत्री महोदय या सर्वांची आपल्यासमोर घोषणा करतील. दुसरा महत्त्वाचा गोष्ट की विद्यापीठामध्ये आपण 6 स्कूलचे 6 क्लस्टर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत असे वसतिगृह, इन्क्युबेशन सेंटर, ज्या विद्यापीठाचा नुसता हेतू हा शिक्षण देण्यात नाही, डॉक्टर देण्यात नाही, तर विद्यापीठामध्ये रोजगार निर्मिती व्हावी, विद्यापीठामधून उत्पादक व्हावे आणि रिसर्च करून त्यांनी आपले उद्योग सुरू करावे असा एक मानस आहे. आणि या सर्व मानसापोटी मी मंत्री महोदयांना विनंती करेल की आज आपल्यासमोर काही आम्ही मुद्दे ठेवले आहेत, या मुद्द्याचा आपण आवर्जून इथे उहापोह करावा आणि विद्यापीठाला एक भरभरून असं योगदान देण्याची अपेक्षा करतो.
ज्यामध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स, कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल केटरिंग, टेक्निकल मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ मेडिसिन एक अद्ययावत शाळा आणि अद्ययावत असं तंत्रज्ञान असं व्यासपीठ तयार व्हावं आणि ह्या विद्यापीठाचं नाव नुसतं महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर विश्वामध्ये व्हावं. विश्वातल्या लोकांनी इथे येऊन शिक्षण घ्यावं असं अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं 2 मिनिटाचं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे सर यांनी आपलं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. देशभरातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे इन्क्युबेशन सेंटर, पदव्युत्तर संशोधन केंद्र, अनुसूचित जाती जमातीच्या मुलींचे वसतिगृह याच्या भूमिपूजन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ते राज्याचं एक उगवतं नेतृत्व, पर्यटन, पर्यावरण, राज्य शिष्टाचार खात्याचे मंत्री नामदार आदित्यजी ठाकरे, या विभागाचे मंत्री आमचे ज्येष्ठ सहकारी श्री उदयजी सामंत, माननीय नामदार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिलजी परब, रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार योगेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे, आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, संचालक तंत्र शिक्षण डॉक्टर अभय वाघ, आपले कुलसचिव डॉक्टर भगवान जोगी, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, अध्यापक वर्ग, परिसरांतील आलेले सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, 80-81च्या आसपास बॅरिस्टर अंतुले साहेबांनी एक स्वप्न पाहिलं की देशभरातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक तंत्रशास्त्र विद्यापीठ जे महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये नव्हतं ते आपल्या रायगडच्या भूमीमध्ये या ठिकाणी करावं. आदित्यजी या इमारतीच्या पलीकडे सहज नजर टाकली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालावधीमध्ये हिंदवी स्वराज्याची राजधानी केलेला ऐतिहासिक रायगड किल्ला आपल्याला पाहायला मिळू शकतो. ज्या महाडच्या भूमीतून आपण या ठिकाणी आलात, 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार ऐतिहासिक असलेल्या तवदार तळ्यावरती त्या कालावधीमध्ये दिला. अशा या युगपुरुषांच्या या पवित्र भूमीमध्ये आज आपल्या शुभ हस्ते या विद्यापीठाच्या विस्तारासंदर्भामध्ये काही ना काहीतरी चांगलं काम त्या ठिकाणी होतं आहे. गेल्या 40 वर्षात विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून देशभरातील, राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी भगिनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण या ठिकाणी या परिसरातून घेऊन गेले. आजच्या काळाची गरज, पूर्वीचं शिक्षण असं होतं ज्या कालावधीमध्ये आम्ही शालेय शिक्षण घेत होतो त्यावेळेला सायन्सचं पदव्युत्तर होणं, कॉमर्सचं होणं, आर्ट्सचं होणं एवढ्यापुरतं सीमितच विद्यालयाच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये कल्पना होत्या. पण त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये तंत्र शिक्षणाची भूमिका वेगवेगळ्या कारणाच्या दृष्टिकोनातून सगळीकडे आली आणि एक महाराष्ट्राचे दर्शक नेते स्वर्गीय वसंतराव दादा पाटील याने एक धाडसी निर्णय देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये घेतला. गरिबांच्या मुलांना सुद्धा डॉक्टर होता आलं पाहिजे, इंजिनियर होता आलं पाहिजे, वकील होता आलं पाहिजे म्हणून खाजगी क्षेत्राला सुद्धा या संबंध कार्यक्रमाच्या निमित्ताने परवानगी दिली आणि आज महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय वसंतदादांनी घेतलेल्या निर्णयाच्यामुळे अनेक ठिकाणी झालेले विद्यार्थी मग कोण वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुढे गेले असतील, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पुढे गेले असतील, यांना आपला नावलौकिक कमवण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली. पण असं असताना सुद्धा शासनाचं विद्यापीठ त्या ठिकाणी असावं. ज्या कालावधीमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी एक निर्णय घेतलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचं, त्याच्याबद्दलची एक भावना संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती. अशा वेळेला या तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना करत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली, संसदीय लोकशाही प्रणाली त्या ठिकाणी निर्माण केली. आज आपण सगळे मंत्री आहोत, मी खासदार आहे, काही आमदार मंडळी या ठिकाणी आहेत, आम्ही सगळेजण जे या ठिकाणी उभे आहोत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाच्या मुळे उभा आहात याचा एक अभिमान एक लोकप्रतिनिधी हाताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. उच्च शिक्षण त्यांनी त्या कालावधीमध्ये घेतलंच, या देशाची घटना त्यांनी लिहिलीच, संसदीय लोकशाही प्रणालीची व्यवस्था त्यांनी त्या निमित्ताने केली. अशा वेळेला त्यांच्या नावाने उभं राहिलेलं तंत्रशास्त्र विद्यापीठ सर्व दूर क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक उत्तम ठिकाण झालं पाहिजे अशी कल्पना गेले काही वर्ष आम्ही सगळेजण त्या निमित्ताने करत आलो. आदित्यजी, मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो, 15 वर्ष पालकमंत्री राहिलो, त्या वेळेला या विद्यापीठाच्या भवितव्यासाठी
विद्यापीठाच्या विस्तारासाठी त्यावेळच्या मंत्रिमंडळाकडून आम्हाला अधिकाधिक कसं आणता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे झाला। आज आवर्जून आदित्यजी उल्लेख करतोय की त्यावेळेला देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता, अशा वेळेला गुणवत्तावरती आधारित असलेल्या प्रवेशाच्यामुळे कोकणातील आणि विशेष करून रायगड जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांच्यामुळे जे या ठिकाणी विद्यापीठ सुरू झालं त्यांच्यासाठी तशा पद्धतीची परवानगी नव्हती। मी मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मांडला, त्यावेळेला सुरेश जैन या खात्याचे मंत्री होते आणि अभयजी आपण त्यावेळेला होतात, आणि 15% जागा रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी राखीव झाल्या आणि त्याच्यातून गुणवत्तेच्या वरती आधारित या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी मित्रांना, विद्यार्थी भगिनींना प्रवेश त्या ठिकाणी मिळाला। आज कुलगुरूंची या ठिकाणी भावना व्यक्त केली ती खरं आहे। काही महिन्यापूर्वी आम्ही सगळेजणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी या ठिकाणी आलो होतो। उदयजींना मी त्याला विनंती केली की आज तुमच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा कारभार त्या ठिकाणी सोपवलेला आहे। त्यामुळे या विद्यापीठाचं नावलौकिक केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नव्हे, देशभरापुरता सीमित नव्हे, तर जगाच्या पाठीवरचे अनेक विद्यार्थी भगिनी या विद्यापीठामध्ये शिक्षणाला आले पाहिजेत, अशा उत्तम पैच्या पायाभूत सुविधा आपण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण केल्या पाहिजेत, असं आव्हान त्यावेळेला उदय सामंत यांना मी केलं। तसं माझं आणि आदित्यजी उदयचं नातं खूप जवळचं आहे। आम्ही सोबत एकेकाळी एकत्रितपणाने काम केलंय, त्यामुळे काम करण्याची हातोटी, काम करण्याच्या बाबतीमध्ये सरकारकडनं अधिकाधिक योजना कशा पद्धतीने आणू शकतात, अधिक आपल्याला भरीव पैशाचं काम कसं करता येऊ शकेल, या सगळ्याच गोष्टीचा योग्य पैसा विचार झालेला पाहायला मिळतो आहे। आणि त्याच्यातून विद्यापीठामध्ये आज इन्क्युबेशन सेंटर, पदव्युत्तर संशोधन केंद्र रुसाच्या अंतर्गत या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे। राहील 2 वर्षामध्ये उभं राहिलंच पाहिजे। ज्यावेळेला आज आदित्यजींच्या शुभास्ते या ठिकाणी याचा शुभारंभ होतो आहे, याचा अर्थ आता वर्षभरामध्ये ही इमारत उभी करून तुम्हीच आदित्य ठाकरे या उद्घाटनाला यावं असं खासदार म्हणून तुम्हाला आजच या ठिकाणी मी निमंत्रण देतो। तुम्ही आलात म्हणजे मुख्यमंत्री आले, आम्ही सगळे आलो म्हणजे उपमुख्यमंत्री आले, म्हणजे कुठल्याच गोष्टीला कशाचीच कमतरता राहू शकत नाही। अशा वेळेला या विद्यापीठाचं उद्याचं भवितव्य उदय सामंत यांच्या हातामध्ये सुरक्षित होत असताना पालकमंत्री असले म्हणून आदिती तुझंही योगदान त्या निमित्ताने राहिलंच पाहिजे। कारण शेवटी या साऱ्या उद्याच्या पिढ्याच्यासाठी भवितव्यासाठी आपण अनेक गोष्टी करण्याची मानसिकता मनामध्ये ठेवतो, त्याला शासन आणि शासनाच्या माध्यमातून निर्माण झालेलं पदव्युत्तर शिक्षण हे गरिबांच्या मुलांच्यासाठी तितक्याच पद्धतीने उपलब्ध झालं पाहिजे, हेच आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे। एक गोष्ट अशी आहे की आता मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीच प्रावीण्य त्या ठिकाणी मिळवतात। एकेकाळी आदित्यजी लातूर पॅटर्न होता, पण गेले 10-12 वर्ष जर का आपण पाहिलं, माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला, उच्च माध्यमिक शालांताचा परीक्षेचा निकाल लागला, तर सगळ्या ठळक वर्तमानपत्रामध्ये बातमी येते की कोकणाने बाजी मारली आणि कोकणातल्या मुलींनी बाजी मारली, असे गेले 10-15 वर्ष चित्र आपण त्या ठिकाणी पाहतो। अशा वेळेला या विद्यार्थी भगिनींच्यासाठी सुद्धा तितक्याच पद्धतीच्या पायाभूत सुविधा त्या पद्धतीने आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा लाभ निश्चितपणे होऊ शकतोय। मुंबई विद्यापीठ, पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ, शाहू विद्यापीठ, कोल्हापूरच्या परिसरामध्ये अशी अनेक विद्यापीठ आज महाराष्ट्रामध्ये आहेत। अशा वेळेला तंत्रशास्त्र विद्यापीठ या ठिकाणी केल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रातील शास्त्राच्या असलेले जे काही आज तंत्र शिक्षणाचे कोर्सेस आहेत, या सगळे जर काही कॉलेजेस या ठिकाणी ॲफिलेट झाले तर त्याचा फायदा सुद्धा उद्याच्या भविष्यामध्ये अधिक उत्तम होऊ शकतो। 650 एकरचा विस्तीर्ण परिसर आहे, एक उत्तम पैचं कॅम्पस, ज्याला विद्यापीठाचं कॅम्पस असं म्हणू शकतो, हे आपण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण करू शकतो आहोत। पण गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्यासाठी आणि विद्यार्थी भगिनींच्यासाठी हे विद्यापीठ उद्याच्या प्रगतीचं त्या ठिकाणी एक द्योतक त्या ठिकाणी ठरू शकणार आहे। जगाची महासत्ता अमेरिका असं म्हणतं, आज भारत देश विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करतो आहे। अशा वेळेला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आहे, अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण आणि इतर पदव्युत्तर शिक्षण हे जर का अधिक तितक्या दर्जाचं आपण निर्माण करू शकलो तर त्याचा लाभ निश्चितपणाने त्या ठिकाणी होऊ शकतो। विस्तीर्ण असलेल्या या सगळ्या परिसरामधल्या या पायाभूत सुविधा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होतील, एवढ्याच अपेक्षा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। उद्याजी आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगेन की भारत सरकारच्याकडून काही बाबीची आपल्याला परवानगी मागायची असेल तर जरूर आज जर का आपल्या विभागाच्या मार्फत काही प्रस्ताव गेले असतील तर आपण मला नक्कीच सांगा। केंद्रामध्ये नेहमीच मदत मिळेल असं मी दावा करणार नाही, पण तरीसुद्धा लोकसभा सदस्य या नात्याने कधी लोकसभेमध्ये, कधी शून्य प्रहारामध्ये, कधी वेगवेगळ्या आयुधाचा वापर करत आपण आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी काही प्रश्न मांडले
तर ते सुद्धा केंद्राच्याकडून आपल्याला निश्चितपणाने मांडता येऊ शकतील, आणता येऊ शकतील. त्याची मान्यता सुद्धा आपल्याला मिळवता येऊ शकेल. अशा अनेक उपक्रमाची सुरुवात या सगळ्या परिसरामध्ये व्हावी. आणि एक कॅम्पस, जसं मुंबई विद्यापीठाचं कॅम्पस आज आहे, पुणे विद्यापीठाचं कॅम्पस आहे, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं कॅम्पस सुद्धा उद्याच्या भवितव्यातलं देशभरातलं एक महत्त्वाचं केंद्र, शैक्षणिक केंद्र बनावं अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती आदित्यताई तटकरे यांना मी विनंती करते. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे इथे इन्क्युबेशन सेंटर, त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमाती मुलींचे वसतिगृह या कार्यक्रमाच्या या कामांच्या शुभारंभ प्रसंगी ज्यांच्या हस्ते आज हे भूमिपूजन पार पडत आहेत ते राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राज्य शिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब. कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय अनिल परब साहेब, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सन्मान्य मंत्री माननीय उदयदादा सामंत साहेब, माननीय खासदार तटकरे साहेब, माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे, माननीय आमदार योगेशी कदम, माननीय आमदार महेंद्रजी थोरवे, माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे, माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी, कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर काळेसाहेब, माननीय डॉक्टर अभयजी वाघ, माननीय जिल्हाधिकारी कल्याणकर साहेब, त्याचबरोबर रुसाचे उपस्थित समन्वयक निपुणजी विनायक, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी निमंत्रक असणारे डॉक्टर जोगी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोरबाई जैन, समोर उपस्थित असणारे विद्यापीठातील सर्व गुरुजन वर्ग, सन्मान्य पत्रकार, विद्यापीठामध्ये या ठिकाणी शिक्षण प्राप्त करणारे सर्वच विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. कारण वर्षभराच्या कालावधीमध्येच 2 कार्यक्रम या विद्यापीठामध्ये पार पडले. एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं ज्या वेळेला आपण अनावरण केलं तो एक कार्यक्रम, आणि आज या वसतिगृह असेल आणि इन्क्युबेशन सेंटरचं भूमिपूजन. बऱ्याच कालावधीनंतर अशा पद्धतीचे कार्यक्रम या विद्यापीठाच्या परिसरामध्ये होत असल्याचा आनंद आणि अभिमान निश्चितपणाने आहे. आदित्यजींचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. सन्मान्य उदयदादासुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतीलच, पण अधिक या ठिकाणी आपल्या सर्वांचा वेळ न घेता 2च गोष्टींचा मला या ठिकाणी आवर्जून एक रायगडवासी म्हणून आणि जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून उल्लेख करायचा आहे. महाराष्ट्र आपल्या राज्य शासनाकडे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठास नायपर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च याचा दर्जा आणि त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव हा दिलेला आहे. पण केंद्र शासनाकडून नवीन प्रस्तावास मंजुरी न मिळाल्यामुळे कुठे ना कुठेतरी राज्य शासनाकडे हा प्रस्ताव स्थगित आहे. माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती राहील की हा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्य शासनाच्या वतीनं केंद्र शासनाला पाठवण्यात यावा. आज खासदार महोदयांनी या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे राज्य शासन असेल, आपलं उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, यांच्या जोडीने जर तिथं केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा केला तर खऱ्या अर्थानं नायपरचा दर्जा आणि जर अभ्यासक्रम सुरू झाला तर औषधी निर्माण क्षेत्रामध्ये क्रांती आपण या ठिकाणी कोकण विभागामध्ये निश्चितपणाने घडू शकू. त्यामुळे हे काम जर या ठिकाणी झालं तर आणखीन अभ्यासक्रमामध्ये निश्चितपणाने वाढ होऊ शकेल. या व्यतिरिक्त आज आपण अनुसूचित जाती जमाती वसतिगृहाचं भूमिपूजन केलंय, पण आज या परिसरामध्ये असणारं जे वसतिगृह आहे, जे हॉस्टेल आहे, याच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा आपण उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. कारण आज जे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी शिकतायत यांना चांगल्या पद्धतीची राहण्याची सोय आणि सुविधा मिळणं, जेणेकरून राहण्याची सुविधा चांगली असली की त्यांच्या अभ्यासावर पण त्यांचं लक्ष हे जास्ती प्रमाणात राहतं. त्यामुळे त्या सुविधेकडे सुद्धा आणि त्या देखभाल दुरुस्तीकडे सुद्धा त्या इमारतीच्या आपण जास्तीत जास्त तरतूद करावी अशी विनंती आज आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये उदयदादा मंत्री महोदय म्हणून आपल्याला या ठिकाणी करते. या व्यतिरिक्त खऱ्या अर्थानं हा परिसर मोठा आहे.
इथे मोठ्या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहे. मधल्या कालावधीमध्ये एक प्रस्ताव आम्ही जिल्ह्याच्या वतीने ठेवला होता की शिक्षकांसाठी एक ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी या परिसरामध्ये व्हावं, जेणेकरून राज्याचे शिक्षक ज्या वेळेला इथं ट्रेनिंग घ्यायला येतील अशा पद्धतीचं सेंटर जर या ठिकाणी उपलब्ध झालं तर निश्चितपणाने रायगड जिल्ह्यातले जे शिक्षक आहेत यांनाही चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण मिळेल आणि शिक्षणाचा रायगड जिल्ह्याचा दर्जा त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने वाढवू शकू. गेल्या वेळेला आपण पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आला होतात. एक मागणी स्थानिकांकडून या ठिकाणी झाली होती की जसा आपण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे, तसंच आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी उभारला जावा. एका बाजूला आपण पुतळा उभारण्याची मागणी करत असताना या दोन्हीही महामानवांच्या विचारांचा वारसा हा रायगड जिल्ह्याने जोपासावा आणि नवीन पिढी तशा पद्धतीनं घडावी. कारण देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात. त्यामुळे ज्या वेळेला छत्रपती शिवरायांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांच्यामध्ये यांच्या या जीवनामध्येच आणि आयुष्याच्या या फेजमध्ये जर त्यांच्यामध्ये आत्मसात करता आले तर जगाच्या पाठीवर नाव लौकिक हे रायगड जिल्ह्याचा आणि महाराष्ट्र राज्याच्या निश्चितपणाने त्या ठिकाणी करतील. त्यामुळे या बाबींचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करत असताना एका आणखीन विनंतीचा एक पुनरुच्चार कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते, ते म्हणजे आमच्या लॉ कॉलेजचा. माणगावमध्ये आम्ही लॉ कॉलेजची मागणी केलेली आहे. जागेचा प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत आणि सन्मान्य मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की यंदाच्या वर्षी फार्मा कॉलेज आणि पुढच्या वर्षी लॉ कॉलेज. त्यामुळे हे दोन रायगड जिल्ह्याचे प्रस्ताव आपण लवकरात लवकर मान्य करावेत. आणि खासदार तटकरे साहेबांनी या ठिकाणी मगाशीच जी भावना व्यक्त केली की आदित्यजी आपल्या हस्तेच आम्हाला या वसतिगृहाचं सुद्धा उद्घाटन करायचं आहे, कारण नव्या पिढीसाठी आपण एक आदर्श आहात. आज जो उत्साह या विद्यार्थ्यांमध्ये आहे तो आपण आल्यामुळे आहे आणि हाच उत्साह अशा पद्धतीनं टिकून राहिला की त्यांच्या मनामधली एक भावना आहे की आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, तो लोकप्रतिनिधी ते आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतात. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये या विद्यापीठामध्ये ज्या वेळेला इमारतीचं लोकार्पण होईल ते आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या हस्ते व्हावं या भावनेचा पुनरुच्चार या ठिकाणी करून थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदितीताई. यानंतर मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना विनंती करते आपलं बहुमूल्य मार्गदर्शन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील शैक्षणिक विस्ताराच्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले आदरणीय पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, आदरणीय अनिल परब साहेब, या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई, खासदार तटकरे साहेब, आमचे कुलगुरू काळे सर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला आठवतं 2 ते 2.5 महिन्यापूर्वी तटकरे साहेब आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो होतो आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की रायगड जिल्ह्यातल्या युनिव्हर्सिटीसाठी रुसाकडनं कुलगुरू जेवढे मागतील तेवढे पैसे दिले जातील. कुलगुरूंनी 11 कोटी रुपये मागितले, 11 कोटी रुपये दिले. मागच्या वर्षी देखील कुलगुरूंनी पैसे मागितले होते, पैसे दिले, त्यातले 5 पैसे देखील खर्च झाले नाहीत. हे आमचं दुःख आहे. आणि पहिल्या वेळी जेव्हा या विद्यापीठामध्ये आलो आणि मॅनेजमेंट काउन्सिलचा साहेब मी ठराव बघितला, तो अतिशय भयानक होता. मी कुलगुरू महोदयांना देखील परवा इथे आल्यानंतर सांगितलं की हे विद्यापीठ जे स्थापन झालं हे तुमच्या माझ्यासाठी विद्यापीठ स्थापन झालेलं नाही, विद्यार्थ्यांच्यासाठी झालेलं आहे. याचं भान आपल्या सगळ्यांनाच असणं गरजेचं आहे. आणि तो साहेब ठराव काय होता तर या विद्यापीठातले जे कुलगुरू होते त्यांना इथं राहण्याची अडचण असल्यामुळे त्यांचं निवासस्थान हे पुण्यामध्ये करावं अशा पद्धतीचा मॅनेजमेंट काउन्सिलचा ठराव होता आणि तो मी नाकारला. म्हणून साहेब मी दोषी. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मी विद्यापीठामध्ये जाऊन इंटरफेअर करतो. ज्या कोकणामध्ये हे लोणेरे विद्यापीठ व्हावं हे बॅरिस्टर अंतुले साहेबांची इच्छा होती, त्यांनी हा सगळा परिसर शासनाच्या पैशातनं विद्यापीठाकडे दिला. तिथल्याच कुलगुरूंनी सांगणं की इथं राहण्याचे आभाळ होत आहेत आणि म्हणून मला पुण्याला जायचं आहे आणि म्हणून साहेब पहिला ठराव तो आम्ही रद्द केला. आणि तिथनं असं काही लोकांना वाटायला लागलं की आम्ही विद्यापीठाच्या या सगळ्या कार्यभारामध्ये हस्तक्षेप करतो. परंतु त्याच्यानंतर काळे सर आल्यानंतर काळे सरांना मी सांगितलं की जेवढे रुसामधनं आपल्याला पैसे लागतील तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, फक्त आपली काम करण्याची मानसिकता पाहिजे. त्यांनी प्रस्ताव पाठवला. साहेब मला अभिमान वाटतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचा, अजितदादांचा. त्यांनी प्रस्ताव पाठवला. आम्ही 24 तासामध्ये 20 कोटी रुपये त्यांना दिले. मला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी वसतिगृह उभं करायचं आहे.
वसतिगृहाची देखील मान्यता दिली. आज आदित्यताईंनी या ठिकाणी मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला उभा करायचा आहे. मी आज आदित्य साहेबांच्या साक्षीनं सांगतो की आज उच्च व तंत्र शिक्षण विभागानं 6 जून हा दिवस शिवराज्य दिन म्हणून साजरा करायचा ठरवलेला आहे. तर या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ आदित्य साहेबांच्या हस्तेच होईल आणि त्याचं अनावरण पुढच्या 6 जूनला तटकरे साहेब याच प्रांगणामध्ये सगळ्या रायगडवासियांना बरोबर घेऊन करू. कारण त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाची भरीव तरतूद आम्ही या विद्यापीठाच्या बजेटमध्ये केलेली आहे. आणि मला परवा कोणीतरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये देणार काय. मी त्यावेळी तटकरे साहेब सांगितलं की 1 कोटी रुपये ही टोकन ग्रँट आम्ही दिलेली आहे. जितके पैसे लागतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायला तेवढे पैसे उच्च व तंत्र शिक्षण विभाग संपूर्ण विद्यापीठाला देईल. हा देखील शब्द मी या विद्यापीठाला दिला. आज हे इंजिनिअरिंगचं विद्यापीठ आहे. इतके वर्ष याचं एक तरी उपकेंद्र महाराष्ट्रामध्ये व्हावं अशा पद्धतीची सगळ्यांची भावना होती. आज पहिलं उपकेंद्र आम्ही औरंगाबादला सुरू केलं, दुसरं आता आम्ही नागपूरला करतोय, तिसरं पुण्यामध्ये करतोय, चौथं मुंबईमध्ये करतोय. आणि या कायद्यामध्ये जी काही तरतूद आहे ती कायद्यातली तरतूद पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं महाविकास आघाडीचे मंत्री म्हणून काम करतोय. आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष का झालं, मागच्या पाच वर्षामध्ये पैसे का मिळाले नाहीत, या राजकारणात मला जायचं नाही. पण कुलगुरू महोदयांना मात्र नम्रपणानं मला विनंती करायची आहे की रुसामधनं आपण जे पैसे मागितलेले आहेत 90 कोटी रुपये, आपण असा उल्लेख केलात की 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून 25 कोटी रुपये द्या. आम्ही मागणीच्या अगोदरच तुम्हाला 20 कोटी रुपये दिलेले आहेत. आता 5 कोटी रुपये उरलेत, ते देखील 8-10 दिवसात देऊन टाकू, म्हणजे 25 कोटीचा कोटा पूर्ण होईल. पण दिलाय तुम्ही प्रस्ताव 90 कोटीचा. साहेब, विद्यार्थ्यांच्या साक्षीनं जी आपल्याकडे मी मागणी केली, 460 एकरचा हा कॅम्पस आहे. याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावं, त्याच्यामध्ये फुटबॉल ग्राउंड व्हावं, क्रिकेटचं चांगल्या पद्धतीचं स्टेडियम व्हावं, यासाठी एक प्रस्ताव आम्ही कॅबिनेटमध्ये आणणार आहोत, महाराष्ट्र शासनाकडे आणणार आहोत. परब साहेब आपण असाल, आदित्य साहेब आपण असाल, हा कॅबिनेटमध्ये जर प्रस्ताव मंजूर झाला तर कोकणातलं सगळ्यात मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण रायगडच्या या परिसरामध्ये उभं करू शकतो, जे विद्यार्थ्यांसाठी असेल आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. आणि म्हणूनच फक्त मला कुलगुरूमध्ये एकच विनंती करायची आहे की अगदी स्पष्टपणानं सांगतो की मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये काय चाललंय, कोण कोणाच्या तक्रारी करतायत, कोण कोणाच्या तक्रारीचे अर्ज आमच्याकडे येत आहेत, ह्याच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही. कोकणातला हा रायगड जिल्हा आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे विद्यापीठ हे खऱ्या अर्थानं विकसित व्हावं आणि याचा उपयोग महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंगच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना व्हावा, एवढाच आमचा इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं कोणाच्या तक्रारी झाल्या तर आम्ही केराची टोपरी बाजूला ठेवलेली आहे. पण या सगळ्या विद्यापीठाच्या राजकारणामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून रायगडमध्ये जे काही प्रकल्प आणायचे असतील, आदित्यताईंनी आता आदित्य साहेबांच्या समोर सांगितलं की आदित्यताई देखील पहिली टर्म जरी असली तटकरे साहेब तरी त्या हुशार आहेत. त्यांनी कुठं प्रश्न मांडायचा हे देखील व्यवस्थित ठरवलं आणि तो प्रश्न मांडला. पण तटकरे साहेबांनी मला असं सांगितलेलं आहे की पहिलं विधी महाविद्यालय रत्नागिरीला कर, पहिलं फार्मसी इकडे कर आणि पुढच्या वर्षी शासकीय इकडे कर आणि फार्मसी तिकडे कर. त्याच्यामुळं आणि टीचर्स अकॅडमीचा जो मुद्दा आपण काढला होता ती ऑलरेडी पुण्याला झालेली आहे. आदित्य साहेबांनी आणि अजितदादांनी त्याचं उद्घाटन पण साहेब केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर उपकेंद्राची प्रोव्हिजन असेल तर ते उपकेंद्र इकडे काढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि इथल्या देखील शिक्षकांना न्याय देऊ. हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आणि जाता जाता एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो की आज सकाळी येत असताना आदित्य साहेबांनी शेखर निकम साहेबांच्या कला महाविद्यालयाला भेट दिली. त्या ठिकाणी जे प्रकाश राजेश शिर्के म्हणून आहेत त्यांची आम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्सचं विद्यापीठ करण्यासाठी समितीवर नियुक्ती केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कला क्षेत्रातलं फार मोठं विद्यापीठ हे विद्यापीठ ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब शिकले ते जे स्कूल ऑफ आर्ट्सचं मोठं विद्यापीठ करण्याचा निर्णय हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी देखील विद्यार्थ्यांना ज्या ज्या काही सवलती लागतील त्या देखील देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आताच मला विनोद घोसाळकर साहेबांनी सांगितलं, काळे सर त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. मागच्या बैठकीमध्ये देखील मी सांगितलं, शेवटी या कॉलेजला किंवा या विद्यापीठामध्ये शिकणारे विद्यार्थी देखील ग्रामीण भागातले आहेत आणि म्हणून फीची काहीतरी अडचण आहे असं घोसाळकर साहेबांनी मला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी साहेब फीवर बोललं आणि ऑनलाईन एक्झामवर सध्या बोललं की अशा टाळ्या पडतात, पण ऑफलाईन एक्झामवर बोललं की अडचण निर्माण होते. म्हणून मी ऑफलाईन एक्झामवर बोलतच नाही, ऑनलाईन आणि फीवरच बोलायचं ठरवलेलं आहे. तर विद्यापीठामधली फी जास्त आहे
असं शेतकऱ्यांच्या मुलांचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी FRAच्या समोर जाऊन तो देखील दिलासा या बाटूच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. तसा प्रस्ताव तुम्ही उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवावा. तसाचा तसा प्रस्ताव आम्ही मंजूर करू. हा देखील शब्द काय पाहिजे, सगळ्या ज्या काय मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करू. पण ह्या वर्षीची एक्झाम मात्र ऑफलाईन होणार आहे, याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. पुन्हा एकदा आदित्य साहेब या विद्यापीठामध्ये आले, त्यांनी या वास्तूचं भूमिपूजन केलं, त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि आता आपण सर्वजण ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहोत ते आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय श्री आदित्यजी उद्धव ठाकरे यांना मी विनंती करते त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. धन्यवाद. मंचावर उपस्थित असलेले मंत्री महोदय उदय सामंत साहेब, अनिल परब साहेब, अदितीजी तटकरे, सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरेजी, मग अन्य आमदार इथे बसलेले आहेत, महेंद्र दळवीजी आहेत, प्रकाश सुर्वे साहेब आहेत, योगेश कदमजी आहेत, कल्याणकर साहेब आहेत, कुलगुरूजी आहेत आणि सर्व तरुण मित्रांनो. खरं तर हे विद्यापीठ मगाशी आल्यानंतरच मला जाणवायला लागलं की हे सर्वात महत्त्वाचं विद्यापीठ आपल्यासाठी ठरू शकतं. कारण ह्याची जर रचना बघितली, ह्याचं जर महत्त्व बघितलं तर रायगडच्या पायथ्याशी आहे आणि नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणजे एकाने जे स्वराज्य दाखवलं, आपल्याला स्वराज्य दिलं, आणि दुसऱ्यांनी जे आपल्याला संविधान दिलं, ह्या दोन्ही महापुरुषांचं नाव आणि पायथ्याशी असलेलं हे असं विद्यापीठ आहे आणि ते तांत्रिक विद्यापीठ आहे. आता मी मागण्या ऐकत होतो. तटकरे साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मला वाटतं आपण सर्व आपणच राहूया, नाही तर आपल्या दोघांना फोन येतील तिथून की आमच्या नावाने तुम्ही काय काय करता आणि कुठे कुठे खर्च करताय. असं जरी असलं तरी मी खात्रीने सांगू शकतो की कुठेही तरुणांसाठी असेल, युवांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी जर चांगलं काही होत असेल तर कधीही, म्हणजे आमचा सगळ्यांचाच अनुभव आहे की मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, ह्यांनी कधीही आमच्या प्रस्तावाला नाकारलं नाही आहे आणि उलटं आम्हाला जास्ती दिलं आहे आणि करण्याची ताकद दिली, महाराष्ट्रासाठी चांगली सेवा करण्याची ताकद दिलेली आहे. आज इथे अनेक वेगळ्या गोष्टींच्या मागण्या आल्या, अनेक वेगळ्या आयडियाज आलेल्या आहेत. लॉ युनिव्हर्सिटी असेल, उपकेंद्र असेल, उदय सामंत साहेब देखील सांगत होते फी वाढीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना हात घालणं हे खूप गरजेचं असतं. खरं तर शिक्षण आणि उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण हा एक माझा आवडता विषय नेहमीच राहिलेला आहे. कारण गेले 10 वर्ष राजकारणात आल्यानंतर स्वतः देखील मी विद्यार्थी एका संघटनेतून पुढे आलो, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलो आहे. माझं हे नेहमी एक मानणं राहिलेलं आहे की कुठेही कुठच्याही कॉलेजमध्ये राजकारण येऊ नये, पण ते राजकारण जर चांगल्यासाठी असेल, म्हणजे विद्यार्थ्यांची निवडणूक व्हावी की न व्हावी हा एक वेगळा विषय झालेला आहे. कारण आपण इतर विद्यापीठं बघतो, दिल्ली असेल, JNU असेल, तिथे निवडणुकीमध्येच जास्ती वेळ जात असतो. पण हे सगळं वादसंवाद होत असताना कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांसाठी चांगलं काही व्हावं, विद्यार्थ्यांचं जे काही जीवनमान असतं किंवा जे जिथे शिकतात, जी आमची शिक्षणाची मंदिरं असतील ती सुधारावीत, ह्या भूमिकेचा मी नेहमी राहिलेलो. आणि म्हणून अदितीजींनी आत्ता जे सांगितलं की ठीक आहे, आपण नवीन एक इमारत बांधत आहोत, नवीन कोर्सेस आणत आहोत, नवीन आपण इमारती जरी करत असलो, नवीन कोर्सेस जरी आणत असलो, तरी आत्ता तुम्ही ज्या वर्गांमध्ये शिकत आहात, आत्ता ज्या हॉस्टेलमध्ये राहत आहात, त्याच्यावर देखील खर्च झाला पाहिजे आणि चांगला खर्च झाला पाहिजे, जेणेकरून तुमचे देखील रूम्स, तुमच्या देखील बाथरूम, तुमच्या देखील शॉवर रूम, कॅन्टीन आणि वर्ग हे सुधारले गेले पाहिजेत. कारण मी नेहमी सांगत असतो सर्वांना, आमच्या युवा सैनिकांना असेल, आमच्या राष्ट्रवादीच्या युवा मोर्चाला असेल, काँग्रेसच्या युवा मोर्चाला असेल, सगळ्यांनाच सांगत असतो की आपण प्रत्येक जण आपलं एक स्वप्न असतं की ठीक आहे राजकारणात पुढे जायचं, पण ते राजकारणात कशासाठी पुढे जायचं, कोणाच्या बळावर पुढे जायचं, कसं पुढे जायचं, हे जरी आपण बघत असलो तरी आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी बघत असतो युवा वर्ग आहे. आणि युवा वर्गाला जर पुढे न्यायचं असेल, देशात जास्तीत जास्त आता आपण बघा 40च्या खालतीचे मुलं मुली हे आपली वाढत चाललेली आहेत, तरुण पिढी ही वाढत चाललेली आहे. आणि मग प्रत्येक पॉलिसी आपली जी असेल, प्रत्येक धोरण असेल, प्रत्येक ध्येय असेल, आपण जी काही कामं करतो ती आपण नेहमी सांगत असतो. जे आमचे ज्येष्ठ आमदार देखील आहेत, ज्येष्ठ खासदार देखील आहेत, ते देखील आम्हाला सांगत असतात की हे सर्व आम्ही जे काही करतोय हे तुमच्या पिढीसाठी करतोय. आणि मग आपल्या पिढीला नक्की काय पाहिजे, तर शिक्षण चांगलं पाहिजे, चांगला रोजगार मिळाला पाहिजे, उपलब्ध झाला पाहिजे आणि आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे. आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर मला एकच ओळ आठवते. कारण जेव्हा 1997 मध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये पंतप्रधानच्या निवडणुकीसाठी टोनी ब्लेअर जेव्हा लढत होते, तेव्हा त्यांना विचारलं गेलेलं
की जर तुम्ही निवडून आलात, पंतप्रधान झालात, तर तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय असतील. आणि त्यांनी हे सांगितलेलं की पहिली प्रायोरिटी शिक्षण असेल, दुसरी प्रायोरिटी हे शिक्षण असेल आणि तिसरी प्रायोरिटी देखील शिक्षणच असेल, कारण शिक्षणाशिवाय पुढे देश जाऊ नाही शकत. आणि त्यावेळी त्यांनी जे काही चित्र बदललं, मी खूप वेळा त्यांच्याबद्दल वाचत असतो, त्यांच्या शिक्षणाच्या धोरणाबद्दल वाचत असतो. त्यांनी शिक्षणामध्ये इंटरनॅशनलायझेशन आणलं. सोपी गोष्ट आहे, तसं बघितलं तर खूप कठीण आहे, तसं बघितलं तर खूप सोपं आहे. आपल्याला करायचं आहे काय आणि कशासाठी हे जर बघितलं तर काही आपण करू शकतो आणि काही आपण जिंकू शकतो. मला आठवतं त्यांनी जेव्हा पंतप्रधान झाले, जे काही माझ्या वाचनात आलेलं आहे, तेव्हा जे काही मी मित्रमंडळीबरोबर बोलत होतो, आत्ता पण जेव्हा त्यांच्या काही सहकार्याबरोबर चर्चा करतो त्यांच्याबरोबर देखील 2-3 वेळा चर्चा केली. त्यांनी हेच सांगितलं आणि माझी आत्ता देखील नोव्हेंबरमध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झाली, ते कदाचित आता एप्रिल एंडमध्ये येऊ शकतात इथे, की KG to PG ह्या शिक्षणावर प्रत्येक पिढीला आपण चांगलं काय देऊ शकतो, नवीन काय देऊ शकतो आणि बदल काय घडवू शकतो. कारण खूप वेळा आपण बघत असतो की आपलं जे काही शिक्षण आत्ता देखील आहे ते आपण बोलतो ब्रिटिशकालीन आहे. म्हणजे कधीचे आपण 50, 60, 75 वर्षापूर्वीच्या आपल्या आझादीला, म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत, पण आपला अभ्यासक्रम बदललाय की नाही हा एक विचार करण्यासारखी मोठी गोष्ट झालेली आहे. म्हणजे आपण इंजिनियर होतोय तर ठीक आहे, आपण इंजिनियर झाल्यानंतर आपल्याला नोकरी लगेच मिळणार आहे का, रोजगार उपलब्ध होणार आहे का, स्वयंरोजगार उपलब्ध होऊन देणार आहे का आपण. हे चित्र एक खूप बिकट चित्र झालेलं आहे, कारण बेरोजगारी ही आपल्या देशात प्रत्येक दिवशी वाढत चाललेली आहे. आपण बघताय किंमत वाढत चाललेली आहे, जीवनाची किंमत वाढत चाललेली आहे, भाव वाढत चालले आहेत, पेट्रोल डिझेल CNGचे भाव वाढत चाललेले आहेत. पण तशीच दुसऱ्या बाजूला नोकरी आणि रोजगार कुठे उपलब्ध होत नाहीये, स्वयंरोजगाराला देखील संधी खूप कमी आहे. आणि म्हणून आज जे आपण पाऊल उचलत आहोत, आपल्याकडे वेगळे वेगळे इथे आपण ब्रांचेस आहेत. मला वाटतं फार्मा आहे, मेडिकल आहे, हेल्थ सायन्सचं हे सगळं फार्मा आणि मेडिकल झाल्यानंतर केटरिंग आणि हॉटेल मॅनेजमेंटचं देखील आहे. आणि कुलगुरू साहेब, आपण जे मला सांगत होतात, मी आणि अदितीजी आता ह्याच्यानंतर बैठक घेणार आहोत, की इकडच्या मुलींना इथून जे शिकतात आणि बाहेर पडतात, केटरिंगमधले असतील, हॉटेल मॅनेजमेंटमधले असतील, आमच्या MTDCच्या रिसॉर्टमध्ये कसं घेऊ शकू ह्याच्यावर देखील आम्ही आता काम करणार आहोत. पण इथेच आपल्याला थांबता येणार नाही. हे सगळे जे आपण बघत आहोत, वेगळे वेगळे PhD असतील, PGचे प्रोग्राम्स असतील, ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनचा. कारण आपण आत्ता जगातल्या कुठच्याही टॉप 10 कंपनीजमध्ये बघा, आत्ता काल फेडेक्सचं नवीन एक CEO अपॉइंट झालेले आहेत, शनेल नावाची मोठी डिझाईन कंपनी आहे त्याचे असतील, मायक्रोसॉफ्टचे असतील, गुगलचे असतील, प्रत्येक ठिकाणी भारतीय आपल्या नागरिकतेचे कोणीतरी इथून अमेरिकेला गेलेले लोक तिथे CEO झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे ती ताकद आहे, आपल्याकडे ते एक शक्ती आहे. पण इकडून तिकडे जाऊन त्यांना संधी मिळते, असं काय आपण इथे केलेलं आहे किंवा काय केलेलं नाही आहे जेणेकरून इकडच्या इकडे आपल्या मुलामुलींना संधी मिळत नाही आहे. पेप्सिकोच्या इंदिरा नोई होत्या, आत्ता कितीतरी लोक जसं मी सांगितलं इथून तिथे गेले आणि मोठे झालेले आहेत. पण तिथे एकच महत्त्वाची गोष्ट आहे, इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन. म्हणजे तुम्हाला विचार करण्याची संधी आहे, प्रश्न विचारण्याची संधी आहे. हल्ली असं झालं की राजकीय प्रश्न विचारायला, टीका करायला कोणी काही विचारू शकतं, पण खरे आपले देशातले जे प्रश्न आहेत ते कोणी विचारतच नाही आहेत. आणि म्हणून नवीन नवीन काय विचार करू शकता तुम्ही, मोठी स्वप्न काय बघू शकता तुम्ही, ही ताकद कशी द्यायची, मला वाटतं ह्याच्यावर आपल्या विद्यार्थ्यांसाठी विचार झाला पाहिजे. आणि आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील असेल, आपल्या खात्यामध्ये असेल, हा विचार एक करणं महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्याकडे थोरात साहेब असतील, माशेलकर साहेब असतील, ह्या सगळ्यांची एक मोठी समिती झाली. न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या देशात आल्यानंतर KG to PG हे शिक्षण पद्धती आपण कशी बदलू शकतो. आणि हा एक मोठा विषय सुरूच असतो, कारण शिक्षण असेल, शिक्षक असतील, आपले विद्यार्थी असतील, ह्यांच्यासाठी काय नक्की करू शकतो. मला वाटतं 3 मोठे आपण व्हर्टिकल करणं गरजेचं आहे. एक आहे इन्फ्रास्ट्रक्चर, जे मी आत्ता बोलत होतो, बाकीचे मंडळी देखील बोलत होती. नवीन इमारती असतील, आपल्या जुन्या इमारतींचं रेनोव्हेशन असेल, टॉयलेट बाथरूम असेल, कॅन्टीन असेल, सायन्स लॅब असेल, इनोव्हेशन लॅब असेल. आता मुंबईच्या शाळेंमध्ये देखील आम्ही ॲस्ट्रॉनॉमी लॅब करतो. म्हणजे आपल्याला आठवत असेल कल्पना चावला, यांचं तर नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांनी स्वप्न कसं बघितलं असेल हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मग कधीतरी आपल्या देशातल्या लोकांनी चंद्रावर जाण्याचं स्वप्न बघणं असेल, मार्सवर जाण्याचं असेल, इतर काही ग्रहांवर जाण्याचं स्वप्न असेल, किंवा आपल्याकडे कितीतरी इनोव्हेशन ह्या फील्डमध्ये होतात, तसं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय वेगळं करू शकतो. तर ॲस्ट्रॉनॉमी लॅब असेल, ती देखील आम्ही आमच्या मुंबईच्या शाळेमध्ये आणतो. तसंच मला वाटतं ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये देखील ॲस्ट्रॉनॉमी लॅबचं आपण एक नवीन सुरू केलं पाहिजे. पण सायन्स लॅब असेल, कम्प्युटर लॅब असेल, ॲस्ट्रॉनॉमी लॅब असेल, चांगले वर्ग असतील, कॅन्टीन असेल, हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने आपण विचार करत आहोत. त्याच बरोबरीने आपल्याला तेवढंच चांगलं खेळाचं मैदान, मग फुटबॉलचं असेल, क्रिकेटचं असेल, हॉकीचं असेल, ते मला वाटतं इथे देखील आपण फंड दिला आहे. आणि पुढच्या वर्षीपर्यंत आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इथे देखील क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकीचं मैदान आपण करून देऊ शकू. दुसरा जो व्हर्टिकल येतो, दुसरा जो भाग येतो तो म्हणजे करिक्युलर आहे.
अभ्यासक्रम जसं मी सांगितलं की नक्की काय शिकतोय आपण, कसं शिकतोय, ह्या दोन गोष्टी तर झाल्याच, पण का शिकतोय ह्याच्यावर जर फोकस केला आपण की आपल्या देशाला कुठे पुढे जायचंय. मला आठवतं 2004 साली त्यावेळीचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांनी इंडिया 2020 हे स्वप्न दाखवलेलं की आपण सुपर पॉवर हो. पण आपण अजूनही विचार करणं गरजेचं आहे की आपण सुपर पॉवरच्या देशाने कुठे चाललोय का. आपण एक भाग बघतो देशाचा जो खूप पुढे चाललेला आहे, त्याची श्रीमंती वाढत चाललेली आहे, समृद्धी वाढत चाललेली आहे, दुसऱ्या बाजूला गरिबी देखील वाढत चाललेली आहे, महागाई देखील वाढत चाललेली आहे. कुठे ना कुठेतरी ही दुवा आपण मिटवू शकणार आहोत का. सुपर पॉवर म्हणजे नक्की काय, तर ह्याच्यावर आपण थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपला जो अभ्यासक्रम आहे तो देखील चांगला बदलला पाहिजे. आणि त्याच्यात अभ्यासक्रम बदलताना शिक्षक आहेत, कुलगुरू आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, पण ह्याच्यासोबतच काही मोठी तज्ज्ञ मंडळी जी असेल त्यांना सोबत घेतलं पाहिजे की इंडस्ट्री लीडर्स जे बोलतो आपण, म्हणजे मुकेश अंबानी साहेब असतील, आनंद महिंद्र साहेब असतील, अडानी साहेब असतील, हे सगळे जे मोठे मोठे इंडस्ट्री लोक आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे की तुम्ही काय बघता. अगदी आपण बाहेर परराष्ट्रात देखील विचारलं, जसं आता मायक्रोसॉफ्टचे जे आहेत किंवा गुगलचे आहेत, ह्यांना देखील आपण बोर्डवर घेतलं आणि विचारलं की पुढच्या 5 वर्षामध्ये काय नक्की बदलू शकतं आणि कसं तुम्ही रोजगार आणि स्वयंरोजगार वाढू शकाल, ह्या शिक्षणातून काय नक्की बदलू शकतो, ह्याच्यावर जर विचार केला तर आपले खूप चांगले आयडियाज येतील. तुम्हीच विचार करा ना, आता व्हॉट्सॲपवर किती लोक आहेत तिथे, नाही हात वरती करा. व्हॉट्सॲपवर जे जे वापरतात. फेसबुकवर किती आहेत, फेसबुक आता थोडं कमी पडतंय. इंस्टाग्रामवर किती आहेत. आता इंस्टाग्राम हे तुम्ही 10 वर्षापूर्वी विचार देखील केला असता का की इंस्टाग्राम सारखी गोष्ट येऊ शकते, त्याच्यावर इन्फ्लुएन्सर लोक येऊ शकतात आणि वेगळे वेगळे टी शर्ट आणि कॅप घालून पैसे कमवू शकतात, हा विचार देखील केला नव्हता. पण हे एक रोजगाराचं माध्यम झालेलं आहे, हा विचार देखील आपण करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, ते पण देखील KG to PG ह्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये झालं पाहिजे. एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे आपण स्पोर्ट्स जे करतो, जेंडर इक्वालिटी जे करतो, सॅनिटेशन असेल, हायजीन असेल, ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण मानव धर्म हा पुढे आणला पाहिजे. आपण बघत असतो आपलं हे जे आत्ता अधिवेशनात उपमुख्यमंत्री महोदयांनी जे बजेट सादर केलं, त्याच्यात पंचसूत्री जरी आपण मांडली असेल तरी सर्वात महत्त्वाचं मूळ ह्याच्यात जर आपण बघितलं तर ग्रामविकास तर असतंच, शहरी विकास तर असतं, पण मानव विकास ह्याच्यावर आपण जास्ती भार दिलेला आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. माणूस म्हणून आपण कुठे चाललोय, स्त्री पुरुष म्हणून आपण कुठे चाललोय, कसा पुढे आपला विकास होईल आणि शाश्वत विकास कसा होईल, मला वाटतं त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. असो, मला वाटतं आज आपण खूप महत्त्वाच्या काही इथे घोषणा केलेल्या आहेत. स्पोर्ट्सपासून नवी इमारत असेल, अभ्यासक्रम बदलीचा असेल, फी वाढीचाच आपण विषय हात घातलेला आहे. मला वाटतं आजपासून एक नवी सुरुवात करत आहोत. कारण आपण सगळे विद्यार्थीगण पण कोविडमधून बाहेर पडताना आहे थोडी कठीणाई आहे आपल्या सर्वांवर, फीजची असेल, ऑनलाईन ऑफलाईनची असेल, पण हे सगळे चॅलेंजेस स्वीकारूनच आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आपल्याला जग जिंकायचं आहे. मी एवढंच आपल्याला ग्वाही देतो, इथे आश्वासित करतो की सगळे जे इथे विद्यार्थी आलेले आहेत, मुलं मुली दोन्ही, तुम्ही जी जी स्वप्न बघितलेली आहेत, सरकार म्हणून असेल, लोकप्रतिनिधी म्हणून असेल आणि आम्ही तरुण लोक म्हणून तुमचे मित्र म्हणून राहू आणि जी जी स्वप्न तुम्ही बघाल त्याच्यासाठी तुम्हाला पाठिंबा द्यायला, पाठबळ द्यायला सदैव तुमच्या सोबत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. मी माननीय कुलसचिवांना विनंती करते आपण उपस्थित मान्यवरांचा आभार प्रदर्शन करायचंय. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मंत्री महोदय, पत्रकार बंधू, विद्यार्थी मित्र आणि विद्यापीठातील सर्व घटकांचं निमंत्रितांचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.